भीमशाही नवतरुण मित्रमंडळच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी। आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांची उपस्थिती। संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भीमशाही नवतरुण मित्रमंडळ आंभोरे व ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांची उपस्थिती लाभली। उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलं आहे की गाव पातळीवर एकजूट, समन्वय आणि सक्रिय सहभाग यांच्या बळावर सर्वांगीण विकास साधता येतो। इतर गावात काय चालले आहे यापेक्षा आपले गाव आदर्श कसे होईल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। गावातील प्रत्येक समाज घटक, लहान मोठे, युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे। त्यांनी मतभेद व मनभेद बाजूला ठेवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचं आवाहन सौ नीलमताई खताळ पाटील यांनी केलं। संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या। संगमनेरच्या मायबाप जनतेने आम्हाला समाजासाठी काम करण्याची संधी दिली, याचा आनंद आहे। तळागाळातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याचा आमदार अमोल खताळ पाटील यांचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या। यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती गाव पातळीवर पोहोचवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी शासनाने अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र माहिती अभावी अनेकांना त्याचा लाभ मिळत नाही, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली। श्रावणबाळ योजना, अपंगांसाठी आर्थिक सहाय्य तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण यासारख्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं। गावातील मूलभूत सुविधा, वाडी वस्तींवरील रस्ते, समाज मंदिरे, सभामंडप, शाळा आदी विकास कामांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलं। कागदपत्रे पूर्ण असतील तर निधी मिळवण्यात अडचण येत नाही, असं मत व्यक्त केले। महिला सक्षमीकरणावर विशेष भर देताना नीलमताई यांनी सांगितलं की महिलांनी पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे। मी स्वतः पूर्वी घरापुरती मर्यादित होते, पण आज समाजासाठी काम करण्याची संधी मिळत आहे। महिलांनी आपल्या अडचणी मांडून मार्गदर्शन व सहकार्य घ्यावं, तसेच कोणत्याही समाज घटकाला कमी न लेखता सर्वांना समान सन्मान देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजात एकोपा निर्माण करणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। यावेळी भारतीय जनता पार्टी मंडलाध्यक्ष गोकुळ दिघे, सरचिटणीस संदीप घुगे, डिग्रसचे सरपंच अशोक खेमनर, पिंपरणे सरपंच नारायण मरभळ, आंभोरे ग्रामपंचायत सदस्य संपत खेमनर, ॲडव्होकेट संदीप जगनर, अनिल खेमनर आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे आयोजन भीमशाही नवतरुण मित्रमंडळ आंभोरे आणि समस्त ग्रामस्थांनी केलं होतं। यावेळी अमोल गायकवाड, अनिल गायकवाड, नाथा गायकवाड, अजित गायकवाड, केरू गायकवाड, आशुतोष गायकवाड, रामा बर्डे, कार्ल्स यादव, मानवेल गायकवाड, संजय गायकवाड, बंडू वागचौरे, रमेश बलसाणे, प्रकाश खेमनर, प्रेम इष्टे, किरण वागचौरे, संपत गवारी, विक्रम गायकवाड, साहिश गायकवाड, श्रीकांत माळी, राहुल गायकवाड यांच्यासह सर्व तरुण मित्रमंडळ आणि आदिवासी तरुण मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते। या सोहळ्यात महिला बचत गटातील महिला, लहान मुले आणि थोर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं। भीमगीतांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात ही जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार ॲडव्होकेट संदीप जगनर यांनी मानले। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती 14 एप्रिलला झाली। जयंतीच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि जयंती निमित्ताने आज आपल्या आंभोरे गावामध्ये आज जयंती साजरी केली आणि त्या जयंतीसाठी खरं तर आता भाऊंना आमंत्रित केलं होतं, पण भाऊ कार्यक्रमाला गेल्यामुळे नाहीतर तेच येणार होते। आणि अचानक मला तुमचे फोन झाल्यानंतर सगळ्यांचे 5 मिनिट आधी सांगितलं की कार्यक्रमाला जायचे, त्याच्यामुळे माझी थोडी धावपळ झाली, मला यायला उशीर झाला। आणि उशीर जरी झाला असला पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम म्हणून प्रत्येकाचे 10 फोन मला झाले आणि मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। खरं तर आपल्याला प्रत्येक गावागावात जे काही बाबासाहेबांचे विचार असतील, शिवाजी महाराजांचे विचार असतील, तर इथं आल्यानंतर इतकं छान वाटलं की प्रत्येक म्हणजे आज तुम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही तर आपल्या शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा पुढे घेऊन चालले आहे।
आज राघोजी भांगरे यांचे विचार सुद्धा आज आदिवासी भाग त्यांचे सुद्धा घेऊन चालले आहे. म्हणजे कुठेतरी हा एकोपा, म्हणजे ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असतील, तेव्हा कुठेतरी त्यांना वर्गाच्या म्हणजे एक दलित म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं, म्हणून आज ते जगात त्यांचं स्थान मोठं निर्माण करू शकले. पण त्यांनी फक्त ते केलं त्यापुरतं मर्यादित न राहता, किंवा आपण जयंती करतोय जयंती पुरतं मर्यादित न राहता आज बाबासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे, की जेणेकरून आपण सुद्धा समाजात आपलं तेवढं स्थान निर्माण करू आणि प्रत्येक घटक हा समाजातला, लहान असू मोठा असू कुठल्याही असू कोणत्याही विचाराचा असू, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. त्यासाठी काम आपल्याला आपल्या गावातूनच करायचे. आज या जयंतीच्या निमित्ताने मला बोलवलं, खरंच बघून छान वाटतं, एकदम आनंदही होतो की कुठेतरी आपल्या महिला भगिनींना सुद्धा आज बाहेर पडतात, त्यांना सुद्धा म्हणजे आता इथं बसायला या म्हटल्यानंतर सुद्धा कोणी उठेना. म्हणजे आपल्या ह्या महिला घाबरतात, त्याच काही मी सुद्धा घाबरायची इथून मागे, की आपला पुरुष प्रधान देश असल्यामुळे, पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांनी फक्त कामच करायचं आणि पुरुषांनी पुढारक्या करत फिरायचं किंवा कार्यक्रम करत फिरायचे किंवा सकाळ संध्याकाळ गावात येऊन पारावर बसून गप्पा गोष्टी. महिला बिचारी आपली जनावरांचं करती, शेतातलं करती, लेकरा बाळांचं करती, स्वयंपाक पाणी करती आणि ते घर सांभाळण्याचं काम करते. पण आज मोठ्या प्रमाणात मला आनंद एवढा होतो की मी 1.5 वर्षापासून फिरतेय, तर आज आपल्या गावातील वाडी वस्तीवरती प्रत्येक महिला पुढे यायला लागली. अक्षरशः माझ्यापेक्षा इतक्या छान छान बोलणाऱ्या, विचार मांडणाऱ्या महिला सुद्धा तुमच्यात आहे. ह्याच महिलांनी एकत्रित येऊन जे काय बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित करा आणि संघर्ष करा. संघर्ष तर महिला भरपूर करताय, पण आपल्याला त्याचप्रमाणे शिकून संघटित करायचे. तर संघटित करताना फक्त आपल्या विशिष्ट आपला भागच नाही किंवा आपला समाज नाही, तर आपल्या बरोबर प्रत्येक समाजातल्या महिला घटकांना आपल्या सोबत घ्यायचंय. विशेषतः पुरुषांनी सुद्धा सगळ्यांनी आपल्या सोबत, की जेणेकरून इथे कोणी लहान मोठा नसतो. मी तर म्हणते हे समाज काय असतो ह्या गोष्टी मला आत्ता बघायला भेटल्या, आत्ता कळायला लागल्या. नाही तर अजूनही प्रत्येक आडनाव म्हटलं, कुठल्याही आडनावाचं माणूस राहतं, ते आपण म्हटलं ऍडमिशन घ्यायच्या वेळेस किंवा शाळेत, तर ते सांगतात की याची कास्ट वेगळी, त्याची कास्ट वेगळी. हे कुठेतरी आत्ता कळायला लागलं. नाही तर या गोष्टी आम्ही सुद्धा इथून मागं मानत नव्हतो, पाळत नव्हतो. पण आपण सुद्धा आपल्याला कधी कमी समजायचं नाही. आपल्याला सुद्धा आपले मुलं आज जर त्या काळात जर बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर त्यांचं नाव कोरलेलं प्रत्येक ठिकाणी, आज जर त्यांनी तेवढा संघर्ष करून आपल्यासाठी जर मानासन्मानांनी आपल्याला जगायला शिकवलं, तर आपलं सुद्धा तेवढंच काम आहे की त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले मुलं शिक्षणापासून वंचित ठेवू नका. कारण की परिस्थिती माणसाला म्हणतात, परिस्थिती असली की मुलं शिकत नाही, पण असं करू नका. कारण की प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरच्या जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या झालेल्या आहे की तिथं आपले मुलं योग्य ते शिक्षण घेतील. कारण की मूल जन्माला आलेलं ते काही त्याला माहित नसतं कुठल्या घरात आलंय, कुठल्या याच्यात आलंय, तर शेवटी हे आपल्या हातात असतं मुलाला काय संस्कार द्यायचे, काय करायचे. तर आजही तुम्ही असेच एकत्र कार्यक्रम घ्या प्रत्येक कार्यक्रमात, कारण की तुम्ही आता जे करणार आहे ती छोटी पिढी बघणार आहे. तर या मुलांसाठी एकत्र राहा, एकोप्याने राहा, की जेणेकरून हे मुलं सुद्धा उद्याचं भवितव्य बनणार आहे. या मुलांमधला एक बाबासाहेब आंबेडकर बनणार आहे, या मुलांमधला एक शिवाजी महाराज बनतील, शंभू महाराज बनतील. असे मुलं घडवा आपले, की जेणेकरून आज, कारण की भरपूर सुखसोयी झालेल्या आहे. पहिले सुखसोयी नव्हत्या, बस नव्हत्या, सायकली भेटत नव्हत्या. आम्ही सुद्धा पायी चालून शाळा शिकलेलो आहे. आज मुलांना सायकली भेटताय, गाड्या घोड्या भेटताय, आज आपल्या दारापर्यंत बस येत आहे. जर एवढ्या शिक्षणाच्या संधी सरकारने ठेवल्या आहेत, तर नक्कीच आपले मुलं काम तर प्रत्येकाला, आई वडील तर कष्ट कायमच करतात, पण मुलांना ह्या शिक्षण द्या. कारण की मूल जन्मता इतकं हुशार असतं, पण त्याला योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते सहकार्य भेटलं तर नक्कीच ते उद्याचं एक भारताचं सुजाण नागरिक बनणार आहे ह्या हेतूने. आणि आपल्या समाजात त्याचं काम सुद्धा, तो बाहेर काही आपल्याला करायची गरज नाही. त्या मुलांनी फक्त आपल्या घरापासून तर आपल्या गावाचं जरी समाजाचं कार्य चांगलं केलं तर नक्कीच पूर्ण गावात त्याचं नाव तयार होतं, की जेणेकरून असा विचार प्रत्येक तालुक्यातल्या गावाने केला तर प्रत्येक गाव तितक्याच मोठ्या पदावर. मी तर म्हणते गोकुळ भाऊ आणि संदीप भाऊ प्रत्येक गावात जाईल तर मी हे सांगते की बाकीच्या गावात काय चाललंय हे बघण्यापेक्षा किंवा लोक काय म्हणताय हे बघण्यापेक्षा आपलं गाव इतकं भारी बनवा की जेणेकरून बाकीच्या लोकांनी आपल्या गावाचं नाव घेतलं पाहिजे.
त्यासाठी गावातल्या प्रत्येक समाज घटकांनी, प्रत्येक छोट्या मोठ्या माणसांनी, प्रत्येक लहान वर्गाने, मोठ्या वर्गाने, ज्येष्ठांनी सुद्धा एकत्र येणं तितकंच महत्वाचं आहे. इथून मागं काय झालं हे मी सांगण्यापेक्षा मी सुद्धा लहानपणापासून खूप गोष्टी बघितल्याय, डोळ्याने अनुभवलंय. मी काही लांबची नाही, मी इथलीच वाघापूरची आहे. म्हणजे इथून 5-6 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे याच पंचक्रोशीतली मी आहे. त्याच्यामुळे मी भरपूर गोष्टी अनुभवल्याय. पण कुठेतरी देवानी संधी दिली आम्हाला सुद्धा काम करण्याची, तर आम्हाला पण आनंद वाटतो की आमच्या सोबत आम्ही आज छोट्यातल्या छोट्या माणसाला पुढे घेऊन चाललो आहे. तुम्ही सुद्धा आज सगळ्यांनी गाव लेवलला गावाचे मतभेद मनभेद काय असतील हे बाजूला ठेवा. आज तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आमदार आहेत, तर त्या संधीचा फायदा घ्या की जेणेकरून आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचा विकास कसा होईल, प्रत्येक माणसाला योग्य तो न्याय कसा भेटेल, प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी आपणच जाणून घेणं महत्वाचं आहे. प्रत्येकाला सहकार्य करणं सुद्धा आपणच महत्वाचं आहे. दुसरं कुठलंही, आपले नातेवाईक सुद्धा दुसऱ्या गावात असतात, महिला भगिनी आपलं माहेर सुद्धा पण दुसरीकडे असतं. शेवटी आपल्याला काम किती काही केलं तर सासरमध्येच आपलं सगळं चालू असतं. तर त्याप्रमाणे तुम्ही सगळे एकत्र या की जेणेकरून एकत्र राहून आपल्या वाडी वस्तीवरचा, आपल्या प्रत्येक जो काही तुम्हाला आता प्रत्येकाचं असतं की समाज मंदिर, प्रत्येकाच्या समाज मंदिराचा प्रत्येकाला अभिमान असतो. शेवटी ते ज्याचं ज्याचं कुलदैवत असतं, ज्याची ज्याची श्रद्धा असती. त्यासाठी सुद्धा भाऊंनी शब्द दिला आमदार झाल्यानंतर की मी असं तालुक्यातलं प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरच्या कुठलंही मंदिर असेल, तुमचे रस्ते असतील, आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील आणि वैयक्तिक आपल्या ज्येष्ठांच्या, म्हणजे अक्षरशः आता किती मला रणखांबला एका कार्यक्रमात का जत्रेत आंबोरे गावच्या आणि डिग्रसच्या 4-5 महिला भेटल्या, तर इतकी शोकांतिका वाटली की त्यांचे मुलं आज 15-15, 20-20 वर्षाची झाली आहे. ती मुलं अपंग आहेत. म्हणजे शासनाने सोयी अपंगांसाठी इतक्या केलेल्या आहे, तरी सुद्धा त्यांना त्या संधीचा फायदा घेता आला नाही. का तर त्यांना माहीतच नाही कागदपत्र करायचे असतात, कागदपत्र नगरला द्यायचे असतात. दिव्यांगांना 2100 रुपये महिना सरकार देतं, ह्या गोष्टी त्यांना माहीत नाही. मग कुठेतरी हे आपला कमीपणा आहे आपल्या गाव लेवलचा. तर आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाला, आज ज्येष्ठांना सुद्धा आपण बघतोय श्रावणबाळ योजना असेल, आज शिक्षणासाठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी, तुम्हाला चांगलंच माहिती की एका मुलीने फी भरली नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपणा सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. ताई, आपण देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलात, तुमचंही देखील या ठिकाणी आमच्या संपूर्ण तरुण मित्र मंडळाच्या वतीने आभार मानतोय आणि या ठिकाणी कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतोय. महासत्ता न्यूज संगमनेर.